झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या कांदा आणि द्राक्ष वाहतुकीला वरदान ठरणारी हॉर्टिकल्चर ट्रेन अजूनही हिरव्या कंदिलाच्या प्रतीक्षेत आहे। डिझेलची दरवाढ झाल्यानं कांद्याची देशांतर्गत वाहतूक करणं महागडं झालंय। त्यामुळे ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नाशिकच्या शेतकऱ्यांनी केली आहे। कांदा, द्राक्ष आणि डाळिंब हे नाशिकमधलं प्रमुख कृषी उत्पादन। दिल्ली, बेंगळुरू आणि आसाममधून या कृषी मालाला मागणी वाढतीये। आसाममध्ये ही उत्पादनं पोहोचायला 3 दिवस लागतात। मात्र नुकत्याच प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या हॉर्टिकल्चर ट्रेनमुळे हीच वाहतूक एका दिवसात होऊ शकली। त्यामुळे हवेशीर आणि कृषी माल टिकविणारी ही रेल्वे वाहतूक लवकर सुरू करण्याची मागणी होतीये। देशांतर्गत वाहतुकीसाठी शेकडो ट्रॅक्सचा वापर होतो। त्यासाठी लाखो रुपयांचं डिझेल लागतं। ही ट्रेन दररोज सुरू झाली तर चलन आणि इंधन बचतही होणार आहे। ते आर्टिकल्स ते मंजूर केलं होतं, ते लवकरात लवकर मंजूर करावा आणि ट्रेन लवकरात लवकर चालू करून माल हा निर्यात झालेला पाहिजे, बाहेरच्या देशात माल गेलेला पाहिजे, तरच शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा होईल। हे सरकारना फार मोठी विनंती आहे आणि काळजी भाऊ हे सरकार आहे तर यांनी फार मोठी काळजी घेतली पाहिजे ही सरकारला विनंती करतो आमच्या शेतकऱ्यांतर्फे। असं पाहिलं तर आठवड्यातून 3 रॅक कांद्याची पाहिजे। टोमॅटोचं जसं सीजनल आहे, द्राक्षाचंही सीजनल आहे, त्याचं मला नॉलेज नसल्यामुळे मी तेच काही सांगू शकत नाही। कांद्याबद्दल आहे 3 रॅक पाहिजे सर। कोनकोर, नाबार्ड आणि रेल्वे प्रशासन यांच्या लाल फितीच्या कारभारामुळे ट्रेन उपलब्ध असूनही रेल्वे विभागाच्या डेपोत पडू नये। तिचा रोज वापर झाल्यास रेल्वेला चांगला महसूल मिळणार आहे। त्यातून निर्यातही सुलभ होऊ शकेल। देशांतर्गत वाहतुकीमुळे कांद्याचे भाव स्थिर राहण्यासही मदत मिळेल। नाबार्डचे अधिकारी मात्र कृषी मंत्रालयाच्या हिरव्या कंदिलाशिवाय ही रेल्वे धावू शकत नसल्याचं सांगतायत। ये ट्रेन का वायबल कैसे होगा, वहाँ से क्या लेके आएगा, ये कोनकर डिसाइड करेगा। जो कोनकर कारपोरेशन जो है ना, उनका ट्रांसपोर्टेशन का काम है हॉर्टिकल्चर प्रोड्यूस का। एनएचबी का सहयोग ये है कि एनएचबी का ऑब्जेक्टिव है हॉर्टिकल्चर के जो हाईटेक हॉर्टिकल्चर प्रोडक्शन है, जो उत्पादकता है उसको बढ़ाया जाए, क्वालिटी बढ़ाई जाए। नाशिक जिल्ह्यातल्या पिकांसाठी शेतकरी 5,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज काढतात। त्यातून पिकवलेल्या डाळिंब, कांदा आणि द्राक्षामधून देशाला कोट्यवधींचं परकीय चलन मिळतं। असं असताना केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये विनाकारण खर्च होत आहेत आणि मालही वेळेवर पोहोचत नाही। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।